मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता निरूपा ही रवीला सांगत असते पैसे चोरीला गेले. तेव्हा तो आता विचारतो की कसे चोरीला गेले, कुणी चोरले, तुम्हाला कसं माहीत चोरीलाच गेले म्हणून. मग आता मी सांगते ना कसे चोरीला गेले असं निरूपा म्हणते. तेव्हा ती मीरा आहे ना, तिच्या भावाने त्या राजने त्या चोरट्याने पैसे चोरल्याचं आता निरूपा नको ते पुन्हा एकदा बोलू लागते. तेवढ्यातच मीरा तेथे ते निरूपाचं सगळं बोलणं ऐकू लागते आणि म्हणते की माझा भाऊ चोर नाहीये, मी तुम्हाला किती वेळा सांगू. मग मीरा आल्याबरोबरच सर्वजण तिच्याकडे पाहू लागतात. निरूपा पुन्हा एकदा बडबड करते की नाही, तुझ्या भावानेच ते चोरले आहे. राजला जेलमध्ये सुद्धा टाकले, पोलिसांकडे कंप्लेंट सुद्धा केलीये असं आता निरूपा म्हणते. तेव्हा रवीला खूपच वाईट वाटतं. त्यानंतर मीरा येते आणि हात जोडून म्हणते, मी तुमच्यासमोर हात जोडते, पण माझ्या भावाने चोरी केली नाही, मी तुम्हाला किती वेळा ही गोष्ट सांगू असं म्हणून ती जरा चिडतेच. त्यावेळी निरूपा म्हणते, तुझ्या भावाने चोरी केली नाही, मग कोणी केली ग? इथे दुसरं कोणी आलं होतं का? तेव्हा मीरा विचारते, मला एक सांगा, पैसे नक्की कुठे होते आणि कोणत्या कपाटात ठेवले होते आणि चावी कुठे होती? तेव्हा निरूपा म्हणते, हो सांगते ना तुला, आता सगळं सांगते असं म्हणून ती आता सर्वांनाच रूममध्ये घेऊन जात पैसे या कपाटात ठेवले होते आणि चावी इथेच होती असं म्हणते. मग मीरा म्हणते, तरीही घरातून पैसे कसे जाऊ शकतात मला कळतच नाही. अहो, मी तुमच्यासमोर हात जोडते, पण माझ्या भावाला सोडा, कारण त्याने काही केलं नाही. मग आता जी चोरटी माणसं असतात ना, ती काहीही करू शकतात. ती कशा प्रकारे ही चोरी करू शकतात, मला तर वाटतंय त्यांनी पैसे सुद्धा खर्च केले असतील. अशा माणसांना व्यसन सुद्धा असतं किंवा कुठेतरी लपवून ठेवले असतील. अगोदर माझे पैसे घेऊन ये. तरीही बिचारी मीरा आता हातच जोडते आणि म्हणते, खरंच नाही हो सासूबाई, खरंच नाही, त्यांनी पैसे चोरले. त्यामुळे तुम्ही ही केस मागे घ्या. मी तुम्हाला सांगतेय ना, माझ्यावर विश्वास ठेवा. तो निर्दोष आहे म्हणजे तुम्हाला समजेल. ज्याने कोणी पैसे चोरले आहे त्याला आपण शोधूयात ना, आणि तोच चोर तुमचे पैसे तुम्हाला पुन्हा आणून सुद्धा देईल. तरीही निरूपा ऐकायला तयारच नसते. ती म्हणते, तुझ्या भावाकडून अगोदर पैसे घेऊन ये, मला काहीही त्याबद्दल सांगू नको, समजलं? असं म्हणून ती आता मीरावरच चिडते. तेव्हा मीरा म्हणते की नाही हो, मी तुम्हाला खूप वेळा सांगते, मी त्याला निर्दोष सिद्ध करून दाखवेनच आणि खरा चोर तुमच्यासमोर घेऊन येईनच. त्यानंतर आता सुधाकर राव हे निरूपाला गप्प करण्याच्या प्रयत्नात असतात, परंतु निरूपाचं तोंड काही गप्प राहत नाही. दुसरीकडे लक्ष्मी आणि मधू या दोघीही आता रस्त्याने चाललेले असतात आपल्या घरी. तेव्हा लक्ष्मी आता बिचारी रडत असते आणि तिला भामट्या निरूपाचं बोलणं आठवत असतं की कशा प्रकारे माझ्या लेकरावर ही आरोप करतीये चोरीचा. त्याचबरोबर शेजारी पाजारी सर्व बायकांना बोलवून किती तमाशा घातला त्या घरात आणि माझ्या राजवर नको तो चोरीचा आरोप केला. त्याचबरोबर त्याला पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा तिने कसं आमच्याच बाबतीत हे सगळं काही घडलं असं म्हणून लक्ष्मी आता खूप रडत असते आणि पुढे चालत असताना तिचं लक्ष आता अजिबात कशाकडेच नसतं. समोरून एक फोर व्हीलर येते आणि तिच्या अंगावर कुणच त्या गाडीचा धक्का लक्ष्मीला लागणार असतो. तेव्हा मधू आता पटकन लक्ष्मीला बाजूला ओढते आणि म्हणते, आई अगं काय चाललंय काय तुझं, लक्ष देऊन चाल ना पुढे जरा. लक्ष्मी बिचारी मधूला मिठी मारून खूप रडते आणि म्हणते, काय ग, काय झाले काय, आपल्या घराला कोणाची नजर लागली की काय, किंवा काय पाप केलं होतं मागच्या जन्मी तेव्हा एवढं दुःख भोगावं लागतंय हेच कळत नाही असं म्हणून ती खूप रडू लागते. तेव्हा मधू म्हणते, आई काळजी करू नको, अगं सगळं काही ठीक होईल, त्यामुळे तू अजिबात टेन्शन घेऊ नको. दुसरीकडे मीरा हॉलमध्ये असते. रवी, सुधाकर राव, सत्या तेथे असतात. तेव्हा आता मीरा म्हणते, राज आणि मधू हे दोघेही सासूबाईंच्या खोलीमध्ये गेले होते आणि म्हणूनच त्यांच्यावर आरोप केले गेले. पण जर खरा चोर शोधून काढायचा असेल तर राजचा मोबाईल सासूबाईंच्या खोलीमध्ये कोणी ठेवला हे अगोदर आपल्याला शोधावं लागेल. आता सत्या विचारतो, पण राजचा मोबाईल त्या खोलीमध्ये गेलाच कसा? त्यावेळी आता मीरा सत्याला विचारते, तुम्ही चुकून तुमचा मोबाईल समजून आतमध्ये ठेवला नाही ना? मग सत्या म्हणतो, नाही, मी का ठेवेल तो मोबाईल तिथे? मग आता मीरा विचारते, बाबा तुम्ही केलंय का तसं? मग आता सुधाकर राव म्हणतात, नाही ग मीरा, मी नाही गेलो आमच्या रूममध्ये, उलट तुझ्या घरचे आल्यानंतर मी आमच्या खोलीत तर गेलोच नाही. तेव्हा मीरा आता विचारते, सासूबाईंनी तर? मग आता सुधाकर राव म्हणतात, नाही ग, मला नाही वाटत असं, कारण ती कितीही वाईट वागत असेल ना तरी ही चोरी काही करणार नाही. तेव्हा सत्या म्हणतो, जर तिला मुद्दामच चोरीचा राजवर टाकायचं असेल तर? मग सुधाकर राव म्हणतात, ती शक्यता सुद्धा मला वाटत नाही रे सत्या बाळा, कारण
ती असं तरी करणार नाही, माझा तिच्यावर विश्वास आहे. कारण हिच्या घरचे जातपर्यंत निरूपासुद्धा माझ्याबरोबर बाहेरच होती. ते खेळ खेळताना त्याचबरोबर जेवताना. मग मीरा म्हणते, हो बरोबर आहे, मी सुद्धा त्यांना पाहिलं होतं. त्यानंतर मोबाईल हातात घेत मीरा आता मधूला कॉल करणार असते. सत्या विचारतो, कुणाला कॉल करते ग? मीरा म्हणते की मधूला कॉल करते. तेव्हा तू सुद्धा तिच्यावर आरोप करणार का आता, असं रागातच सत्या विचारतो. अहो, तिथे जे जे लोक होते त्यांना विचारलं तर पाहिजे ना. तेव्हा सर्वजण म्हणतात, हो ते तर विचारलंच पाहिजे. तर आता दुसरीकडे लक्ष्मी आणि मीरा या दोघीही आता स्टॉलवर असतातच. मधूला आता लगेच मीराचा फोन येतो. त्यावेळी आता लक्ष्मीला ती सांगते, आई अगं ताईचा फोन आलाय. मग आता ती कॉल रिसीव करत आता, काय ग ताई असं विचारते. मग आता इकडे मीरा म्हणते, अगं आई आहे का तिथे? मग आता मधू म्हणते, हो इथे बाजूलाच आहे, बोल ना. तेव्हा फोन स्पीकरवर टाकायला लगेच मीरा तिला सांगते. तर इकडे मधूही फोन स्पीकरवर टाकत बोल असं म्हणता. मीरा विचारते, तू आणि राज दोघेही सासूबाईंच्या रूममध्ये गेला होतात ना? त्यावेळी आता ती म्हणते, हो गेलो होतो आम्ही. तेव्हा आता मीरा तिला सगळं काही विचारून घेते. तर मधू आता त्या प्रश्नांची उत्तरं देत असते. त्याचबरोबर लक्ष्मी सुद्धा आता मध्ये मध्ये बोलत असते. त्यानंतर आता मधूने सगळं काही सांगितल्यावर आता मीरा विचारते, म्हणजे तू सासूबाईंच्या रूममध्ये अगोदर बाथरूमला वगैरे असं काही गेली होती का? त्याचवेळी मधू म्हणते, अगं नाही ग ताई, मी इतक्या दिवसांमध्ये पहिल्यांदाच त्या रूममध्ये गेले होते, तो पण मोबाईल आणायला रातचा. आता तेव्हा लक्ष्मीला मीरा विचारते, आई तू रातचा मोबाईल वगैरे घेऊन आतमध्ये गेली होती, असं काही झालं होतं का ग? तेव्हा लक्ष्मी म्हणते, नाही असं काहीच झालं नाही, मी तर हॉलमधून हल्ले सुद्धा नव्हते, माझा त्यांच्या रूममध्ये जाण्याचा काही संबंध. तेव्हा आता ठीक आहे असं म्हणून मीरा लगेच आता फोन सुद्धा ठेवते. तर मीराला आता खूप टेन्शन येतं, कशा प्रकारे या गोष्टीचा शोध घ्यावा. तेव्हा ती आता रवीकडे पाहते, परंतु रवी म्हणतो, नाही ग वहिनी, मी सुद्धा नव्हतो गेलो त्या रूममध्ये. त्यानंतर आता मीरा म्हणते की आपल्यापैकी कुणीच त्या रूममध्ये गेलं नव्हतं, आता राहिलंय कोण, फक्त पंकज आणि देविका. त्याचवेळी आता रवीला सगळे ते प्रसंग आठवतात की राजकडे त्याचा फोन होता, म्हणजे जेव्हा गाणं लावत होतो ना संगीत खुर्ची खेळण्यासाठी, तेव्हा तो फोन राजकडेच होता. म्हणजे जेवणाच्या वेळी आपण सर्वजण जेवत असताना तो फोन लगेच आईच्या रूमकडे गेलाय. मग आता सर्वजण त्याच गोष्टीचा विचार करत असतात. तेव्हा रवीला आठवतं की जेव्हा देविका आणि मीरा या दोघी संगीत खुर्चीसाठी सर्वात शेवटी राहिल्या होत्या, त्याच वेळी नेमका पंकज आला आणि राजकडून तो मोबाईल घेतला. म्हणजे राजकडून मोबाईल घेतला म्हणजे तो स्वतः देविकाला जिंकून देईल, गाणं त्याच क्षणी बंद करेल ज्या क्षणी आता देविका ही खुर्ची जवळ असेल. असं आता सगळं काही आठवत असताना रवी आता सांगू लागतो, यस मला समजलं, मी आता राजचा मोबाईल ना सर्वात शेवटी पंकज दादाच्या हातातच बघितला होता. तेव्हा सर्वांना आता खूपच मोठा धक्का बसतो. सर्वजण आपापल्या परीने पंकजविषयी एक वेगळं चित्र रंगवू लागतात. त्यानंतर आता लगेच मीरा विचारते, म्हणजे पंकजने तर तो मोबाईल सासूबाईंच्या रूममध्ये ठेवला नसेल ना? तेव्हा आता सत्या म्हणतो, हो बरोबर आहे तुझं. तर सुधाकर रावांना आता खूप टेन्शन येतं. तेव्हा आता सत्या मनात विचार करतो, त्या भामट्यानेच पैसे चोरले असतील, आमच्या राजवर तो आळ घेतोय का? तेव्हा रवी सुद्धा आता सांगू लागतो पुन्हा एकदा की खरंच पंकज दादानेच, मला असं वाटतंय, रूममध्ये तो मोबाईल ठेवला असेल, कारण सर्वात शेवटी त्याच्याकडेच तो होता मोबाईल. मग मीरा सुद्धा त्याच गोष्टीचा जास्त विचार करते. आणि त्यानंतर निरूपा आता हॉलमध्ये बसलेली असते. तेव्हा आता मीरा ही झाडून काढत असते. तेव्हा निरूपा लगेच टोमणा मारते की झाड झाड, अगं तुझ्या भावाने कसं आमच्या पैशांचं घरच झाडलं, म्हणजे तसं झाड, आता तू सगळं स्वच्छ करून टाकायचं, आता एकदम चकचकीत करायचं, समजलं घर अख्खं. आता तोंड वर करून बोलत होती ना तू की माझ्या भावाने पैसे चोरले नाही, तर मग तुझ्या भावाने नाही चोरले, मग कुणी चोरले? हे सगळं करण्यापेक्षा ना जरा घरातली कामं करायची. ही बिनकामाची लफडी करायला कुणी सांगितलं होतं ग तुला? आता ते पोलिसांचं काम आहे ना, मग ते त्यांचं काम करतील. तर आता निरूपा ही जी काही निरर्थक बडबड करत असते, ती बडबड फक्त आणि फक्त मीरा ऐकत असते. त्याच्यावर काहीच प्रत्युत्तर ती करत नसते, कारण तिला माहीत असतं निरूपाला एक शब्द बोलला की ती दुसरा शब्द उगीच वाढवून ठेवेल. या विचाराने ती आपली गप्प बसण्याचाच निर्णय घेते.
त्यानंतर आता पोलीस बघ तुझ्या भावाकडनं बरोबर माझे 1,00,000 रुपये वसूल करतील, कारण असा जेलामध्ये टाकून त्याला फटके देतील ना, तेव्हा त्याची बुद्धी जरा ताळ्यावर येईल आणि तो सर्व खरं खरं बोलेल, कारण मार लागल्यानंतर तो खरं बोलणार मला माहीतच आहे. त्यानंतर मीरा आता एका गोष्टीचा विचार करत असते की काहीही करून मला आत्ता यावेळी पंकज आणि देविकाच्या रूममध्ये जायला हवंच, कारण मी जर त्यांच्या रूममध्ये गेले तरच माझ्या हाती काहीतरी पुरावा लागू शकतो. तेव्हा मीरा आता सारखी सारखी निरूपाकडे पाहत असते, जेणेकरून मला देविका पंकजच्या रूममध्येही रूम साफ करायला पाठवेल. तेव्हा आता निरूपा म्हणते थांब असं म्हणून मीराला ती अडवते. त्यानंतर आता निरूपा तिच्याजवळ जात तिला म्हणते की माझ्या देविकाची रूम कोण साफ करणार? अगं ती किती मोठ्या बापाची मुलगी आहे तुला माहीत आहे ना, तुझ्यासारखी घरात बसून ती आयतं गिळत नाही, ती सुद्धा काम करते, त्यामुळे घरातलं काम तिला काही सांगायचं नाही. आता तू जा आतमध्ये आणि लगेच तिची रूम स्वच्छ करून दे. आणि आता मीराला हेच हवं असतं, कारण तिला पाहायचं असतं की कुठे काही पुरावा मिळतोय की नाही. तेव्हा मीरा मनातच म्हणते हेच हेच तर मला पाहिजे होतं, आता बघा मला कसा पुरावा मिळतोय ते. तेव्हा रागातच आता निरूपा म्हणते की काय ग, डोळे फाडून काय बघती माझ्याकडे तू, चल आता जा निघ, अगोदर लाग कामाला, असं म्हणून निरूपा तिला देविकाच्या रूमकडे पाठवते. मीरा आता आपली शांतपणे फक्त मान डोलावते आणि लगेच रूमकडे जायला निघते. त्यानंतर आता पुन्हा एकदा मीराला अडवत, बजा अगोदर उघडा ठेवायचा, कारण तुझा भाऊ जसा आमचं घर साफ करून गेलाय ना, तशी तू सुद्धा करायचीस, कारण तुझा काही भरोसा नाही, इथल्या कोणत्याच गोष्टीला तू हात लावायचा नाही, समजलं? माझं लक्ष आहे तुझ्यावर. तेव्हा ठीक आहे असं मीरा म्हणते. त्यानंतर आता मीरा आतमध्ये जाते तर निरूपा आता तेथेच लक्ष ठेवण्यासाठी बाहेर उभी असते. तर मीरा आता लगेच त्या अंथरूण काढू लागते. त्याचबरोबर इकडे तिकडे ती आता पाहत असते कुठे काही कागद मिळतोय का, किंवा कुठे काहीतरी असा पुरावा मिळतोय का जेणेकरून मोठी रक्कम यांनी वापरली असेल कोणत्या तरी गोष्टीसाठी. मग आता निरूपाला तितक्यातच फोन येतो. तेव्हा मीरा आता काय करते तर तिचा डोळा चुकवून लगेच फाईल्स वगैरे शोधू लागते. कुठे काय मिळतंय का ते पाहण्याच्या ती प्रयत्नात असते, परंतु अजूनही तिला काही मिळत नाही. त्यानंतर आता इकडे निरूपाला पारूचा फोन आलेला असतो, त्यामुळे पारूबरोबर गप्पा मारण्यात आता निरूपा एकदम व्यस्त झालेली असते. आता त्याच संधीचा फायदा घेऊन मीरा काय करते तर खाली वाकून वगैरे झाडत असते, जेणेकरून कुठे काही दिसतंय का हे पाहण्यासाठी. त्यानंतर त्या टेबलखाली तिला एक कागद सापडतो, कसली तरी ती चिठ्ठी असते हे तिला समजतं. अगोदर ती चिठ्ठी ती बेडवर ठेवते आणि मग जेव्हा फ्लाईटचं चित्र तिला त्यावर दिसतं तेव्हा ती लगेच ती उचलते, सगळं वाचते. तेव्हा तिला समजतं ही तर तिकीट आहे विमानाची आणि 60,000 रुपये यासाठी खर्च केले गेले आहेत. तेव्हा मीराला आता एका क्षणी धक्काच बसतो आणि ती आता विचार करते, बापरे 60,000 रुपये आणि एवढ्या महागाची तिकीटं यांनी काढली, एवढे पैसे यांच्याकडे आले तरी कुठून, हा प्रश्न तिला पडतो. परंतु आता निरूपा येईल या विचाराने ती काय करते तर ती चिठ्ठी आता अशी एकदम बारीक घडी करते आणि स्वतःजवळ ठेवून निरूपाचा डोळा चुकवून लगेच बाहेर जाते. तर दुसरीकडे सत्या आता राजला सोडवण्यासाठी अतोनात प्रयत्न करत असतो, कारण काहीही झालं तरी राज निर्दोष आहे हे सिद्ध करून तो त्याला बाहेर काढणारच असतो जेलच्या. परंतु आता मानेसाहेब कुठे आहे असं तो एका वकिलाला विचारतो, तर मानेसाहेब आता तेथेच असतात. तेव्हा आता सत्या मानेसाहेबांकडे जात त्यांना नमस्कार साहेब असं म्हणतो. तेव्हा ते सुद्धा नमस्कार असं म्हणतात. मग सुधाकर गायकवाडांनी मला पाठवलंय, कारण मी त्यांचा मुलगा आहे सत्या गायकवाड, अशी त्याची ओळख तो करून देतो. त्याचवेळी आता मानेसाहेब म्हणतात हो बसा की. त्यावेळी सत्या आता तेथे बसतो. मग वकील विचारतात की काय झाले काय नक्की. मग सत्या म्हणतो, साहेब कसं आहे ना, काल आमच्याकडे एक छोटी पार्टी होती, तसा घरगुतीच कार्यक्रम होता, परंतु त्या कार्यक्रमासाठी माझ्या सासरकडची जरा मंडळी आली होती, म्हणजे बायकोचे बहीण, आई आणि भाऊ हे तिघेजण आले होते. असं म्हणून पुढे काय काय झालं, कशा प्रकारे घरामध्ये चोरी झाली, त्याचा आळ माझ्या आईने निरूपाने हा राजवर घेतला, हे सगळं काही तो पहिल्यापासून डिटेलमध्ये सांगू लागतो. तर आता मानेसाहेब सगळं काही ऐकून घेतात आणि त्यालाही काही प्रश्न विचारतात. तर सत्य आता ती उत्तरं सांगत असतो. मग आता मानेसाहेब म्हणतात आले माझ्या सगळं काही लक्षात. सत्या म्हणतो हा असा मॅटर आहे, काय करायचं बरं आता तुम्हीच सांगा बरं. पण सांगू का साहेब, मी तुम्हाला सांगतोय त्या लेकराने चोरी नाही केली हो.
या सगळ्या प्रकरणामुळे तो जर आउटलाईनला गेला तर त्याला माणसामध्ये आणणं खूप कठीण होऊन जाईल, कारण एकदा का नावासमोर गुन्हेगार लागलं तर आयुष्यभर नाही पुसलं जाणार. त्यानंतर आता पोलिसांच्या हाती पुरावे तर लागलेच आहेत, त्यामुळे तुमच्या मेहुण्याला आतमध्ये टाकलंय बरोबर, पण आता पोलिसांपर्यंत हे प्रकरण गेलं आहे म्हटल्यानंतर पैसे तर लागणारच. तेव्हा सत्य आता विचारतो, असे किती पैसे लागतील? तेव्हा 40-50 हजार रुपये तरी नक्कीच लागतील आणि केस संपेपर्यंत माझी एक रकमी फी ही 20,000 रुपये असेल आणि हे सगळं मॅनेज करता येत असेल तर बघा तुम्ही, मी पूर्णपणे प्रयत्न करतो. तेव्हा आता सत्या म्हणतो, साहेब एवढे पैसे? अहो आपल्याकडे एवढे पैसे नाही येतो. त्याचवेळी मानेसाहेब म्हणतात, हे कोर्ट कचेरी त्याचबरोबर हे झालेले मॅटर हे सगळं काही खूप खर्चिक असतं आणि 1,00,000 रुपयाच्या चोरीचा आळ आहे, त्याच्यावर तुमचा खर्च 70,000 रुपये. तेव्हा मानेसाहेबांना कोणता तरी फोन येतो. मग आता सत्याला ते म्हणतात की आता बघा विचार करून, शेवटी निर्णय तुमचाच आहे. तेव्हा सत्य आता हो असं म्हणतो. तर आता दुसरीकडे मीरा आता टूर्स आणि ट्रॅव्हल्स या कंपनीच्या ऑफिसमध्ये येते. तेव्हा ज्या रिसेप्शनिस्ट असतात त्या विचारतात, बोला तुम्हाला काय मदत करू. त्याच वेळी आता ती लगेच ती पावती दाखवते, म्हणते की याचं पेमेंट तुमच्याकडेच झालंय का, फक्त एवढं सांगा. ती रिसेप्शनिस्ट सांगते की हो, ही आमच्याच कंपनीची रिसिप्ट आहे, आमच्याकडून ही तिकीट पंकज गायकवाड आणि देविका गायकवाड यांच्याकडून बुक केली गेली आहे. तेव्हा मीराला आता धक्का बसतो. ती विचारते, हे पेमेंट कुणी केलं होतं? तेव्हा ती म्हणते, हो एक मिनिट हा सांगते मी तुम्हाला. ही मुलगी आता सर्व डिटेल्स चेक करते आणि मीराला सांगते, पंकज गायकवाड यांनी स्वतः ते कॅशमध्ये हे पैसे दिले आहेत. तेव्हा मीराला दुसरा जबर धक्का बसतो. ती मनात विचार करते की पंकजने येऊन कॅश भरली आणि ते सुद्धा एवढी एक रकमी. याचा अर्थ पंकजचा पगार झालाय आणि हे त्याने सगळ्यांपासून अगदी लपवून ठेवलंय. त्याच वेळी आता ती मुलगी विचारते, हॅलो मॅडम आपल्याला काही माहिती हवी आहे का? मग आता मीरा म्हणते, नाही मॅडम सॉरी हा, आणि थँक्यू ही माहिती दिल्याबद्दल. मग आता मीरा पुन्हा तिच्याकडून ती रेसिप्ट घेते आणि मनात विचार करते, नक्की पंकजचा पगार झालाय ना, नाहीतर एवढी मोठी रोख रक्कम त्याला मिळेलच कशी. तर दुसरीकडे सत्य आता दुसऱ्या वकिलांना भेटत असतो आणि आपली केस समजावून सांगत असतो, परंतु ते वकील सुद्धा आता खूप पैशांची मागणी करत असतात. तर आता दुसरीकडे निरूपा आणि देविका या दोघीही हॉलमध्ये बसलेल्या असतात. तेव्हा आता निरूपा ही देविकाला म्हणते, पैशांचं खूप टेन्शन आलंय. मग आता देविका म्हणते, आई टेन्शन घेऊ नका, पोलीस त्याच्याकडून घेतील पैसे काढून. तेव्हा आता निरूपा म्हणते, ते तर बरोबर आहे ग, पण त्याने फक्त तोंड उघडलं पाहिजे, कारण तो मुलगा ना खूप गेंड्याच्या कातडीचा आहे. कारण त्याच्याकडनं जर पैसे नाही मिळाले ना, खूप मोठा गोंधळ होईल, कारण तुझ्या बाबांची ते पैसे मिळाले होते आणि जर पैसे मिळाले नाही तर बाबांना सुद्धा खूप टेन्शन येईल आणि मला सुद्धा. मनातच आता निरूपा विचार करते, त्या सुजित कुमारचा सुद्धा हप्ता द्यायचा आहे, काय करावं कळत नाही, तो जर इथे घरी आला तर काही खरं नाही. तेवढ्यातच आता मीरा येते. मग आता ती दरवाजात उभी असते. त्याचवेळी देविका विचारते, आई अहो कसला गोंधळ होईल. त्याचवेळी आता निरूपा तिला काहीतरी सांगणार असते, परंतु मीराला समोर पाहताच ती गप्पा बसत लगेच मीराला म्हणते, ए थांब जरा, कुठे गेली होतीस ग तू, तुझं झालं का हुंडारून आणि मी सांगितलेली सगळी कामं झाली का? तेव्हा मीरा फक्त होकारार्थी मान हलवते. आता देविका रागातच म्हणते, आमचा चहा आम्हालाच घ्यावा लागला, मला वाटलं होतं बाहेरून दमून आल्यानंतर मला हातात चहाचा कप मिळेल, पण नाही, मला चहा करून द्यावा लागला. त्याचवेळी आता मीरा म्हणते, मी जरा महत्वाच्या कामासाठी बाहेर गेले होते. देविका मोठ्या तोऱ्यातच तिला विचारते, तुझं काय एवढं महत्वाचं काम होतं ग? त्याचवेळी आता मीरा विचारते, काय तुम्ही 60,000 रुपये एवढा फ्लाईटच्या तिकीटसाठी खर्च केलाय का? तेव्हा आता देविकाला खूप मोठा धक्का बसतो, तर निरूपाला सुद्धा. निरूपा डोळे वटारूनच आता मीराकडे पाहू लागते. आता मीराने प्रश्न विचारल्यानंतर देविका आता एकदम कोमातच जाते. तर निरूपा आता तिच्याकडे पाहत तिला आता जाब विचारणार असते की तुम्ही खरंच 60,000 रुपये एवढे फ्लाईटच्या तिकीटवर खर्च केले आहेत का? तर आता देविकाची पार धांदलच उडते. आता काय करावं आणि काय नाही असं तिला होतं, कारण मीराने आता सर्व सत्य बाहेर आणलेलं असतं. मित्रांनो, आता पुढील भागामध्ये काय होतं तर सत्या रात्री घरी येतो आणि जे काही दिवसभरात घडलं, कोणकोणत्या वकिलांना मी भेटलो, हे सगळं काही तो आता सांगू लागतो. त्यानंतर तो आता मीराला म्हणतो, सॉरी धूमकेतू, मी राजला आज सुद्धा नाही जेलबाहेर काढू शकलो. अगं आजची रात्र त्याला जेलमध्येच घालवावी लागेल. तेव्हा मीरा म्हणते, नाही त्याला
आजची रात्र सुद्धा जेलमध्ये नाही काढावी लागणार। आता सत्या विचारतो, पण हे कसं शक्य आहे आता धूमकेतू? तर आता दुसरीकडे सर्वजण जेवायला बसलेले असतात। तेव्हा आता मीरा आता सत्याला मुद्दामच आतमध्ये रूममध्ये फोन करते आणि म्हणते, काय चोर सापडला का? तेव्हा आता पंकज खूपच घाबरतो। मग आतमध्ये सत्या हा मोठ्यानेच बोलत असतो, चोरावर मोरसुद्धा सापडेल, पण त्याने फोनला आता असं कापड गुंडाळलेलं असतं जेणेकरून आवाज ओळखू नये ना यासाठी। तेव्हा आता सुधाकरराव विचारतात, काय झालं? मग आता मीरा म्हणते, चोर सापडलाय, त्यामुळे पोलीस उद्या येऊन आपल्या घरची झडती घेणार आहे। तेव्हा आता पंकज घाबरूनच जे पैशांचं रिकामं पाकिट असतं ना ते फाडतो आणि डस्टबिनमध्ये टाकत असतो। तेव्हा मीरा नेमकी लाईट ऑन करते, तेव्हा पंकज खूप घाबरतो। तर सत्या बाजूला आता टाळ्या वाजवत उभा असतो, तर पंकजची धांदलच उडते। अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।